येते, दिल्लीच्या जनतेने दिलेला कौल तुम्हाला मान्य करावाच लागेल असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला। दिल्लीमध्ये गेली 2 वेळची आपची सत्ता पालटून भाजपनी सत्ता त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे। माझ्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आहेत। अण्णा, दिल्लीतली आपची सत्ता गेलेली आहे गेल्या 10 वर्षातली, काय पहिली प्रतिक्रिया आहे? सत्ता येणं आणि जाणं हे कालचक्र फिरत असतं। फक्त सत्तेवर जाताना किंवा सत्तेवर असणाऱ्या लोकांना सावधान राहिलं पाहिजे। आपलं आचार शुद्ध ठेवले, विचार शुद्ध ठेवले, जीवन निष्कलंक ठेवलं, जीवनात त्याग केला आणि समाज आणि देशाचं हित डोळ्यासमोर ठेवलं तर कधी बदल होणार नाही। जनता पाठीशी उभं राहील आणि वेळोवेळी सांगत राहील की तुम्हीच आता आमचे पालनहार आहात। कशामुळे पराभव झाला असं वाटतंय आपचा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये? दारूचे दुकान काढणं हे कितपत बरोबरचं? समाजाचे मुख्य म्हणून पुढे चालणारे लोक आहेत, जे समाजाचे मुख्य आहेत, त्याने पुढे चालताना आपले आचार, आपले विचार शुद्ध ठेवले पाहिजे, जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे। तुम्ही दारूचे दुकानं काढायला लागला, दारूचे लायसन्स काढायला लागला तर लोक तुम्हाला माफ करणार नाही। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम TV।